ही सत्य घटना आहे. वसईमधील. नुकतीच थंडी सुरू झाली. सर्वत्र शांत पण थंड वातावरण. घराच्या एका कोपऱ्यात मायराची बॅग ठेवलेली होती आणि मायरा गोंड्या फक्त 13 वर्षांची निरागस हसरी मुलगी. आईवडिलांची लाडकी, अभ्यासात हुशार. त्या दिवशी तिला थंड वातावरण असल्यामुळे थोडंसं उठायला उशीर झाला. आई कधीची तिला उठवत होती. अगं 2 मिनिटं थांब ना आई, अगं 2 मिनिटं थांब ना आई, अशी मायरा बोलत होती. हवेत गारवा असल्यामुळे थंडी वाजत होती. त्यामुळे तिला उठायची अजिबात इच्छा होत नव्हती. तरी देखील ती कशीबशी उठली. कारण शाळेत जायचं होतं. पटापट आवरलं. शाळेची बॅग हातात घेतली. ती दाराच्या बाहेर पडणार इतक्यात आईने आवाज दिला. अगं कुठे निघालीस? काहीतरी खाऊन जा. पण ती मात्र थोडी घाबरतच म्हणाली, आई बघ किती वाजले, उशीर झालाय. आता मला मॅडम रागावतील. तू मला डब्बा दिला आहेस ना, तोच मी खाईन. आता तशी मला भूक नाही. असं म्हणत ती पटापट पावलं टाकत पुढे निघाली. आई तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होती, पण ती मात्र झपाझप पुढे जात होती. का कुणास ठाऊक, पण आईच्या छातीत थोडं धस्स झालं. मी लेकीला खाऊन जा म्हणते, पण ती मात्र तशीच निघाली. तितक्यात तिचे वडील देखील समोरून येत होते. त्यांनीही लेकीला विचारलं, अगं इतकी कसली घाई? पण ती मात्र काहीही बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती. ती म्हणाली, बाबा उशीर झालाय. बाबा हलकेच हसले. तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाले, अगं इतकी काय घाबरतेस? थोडाफार उशीर चालतो. सांग मॅडमला थंडी आहे, जाग नाही आली. फक्त मानेनेच होकार देत ती पुढे जात होती. ती रस्त्याने चालत होती, पण मनात मात्र तिच्या काहूर माजलं होतं. बापरे उशीर झालाय, काय होईल? झपाझप पावलं टाकत ती शाळेच्या गेटजवळ आली. शाळेची घंटा वाजून गेलेली होती. तिच्याही लक्षात आलं, साधारण 5-10 मिनिटं उशीर झालेला दिसतोय आपल्याला. आता तिच्या हृदयामध्ये धडधड सुरू झाली. घाबरतच ती गेटच्या आत शिरली. तिथे पाहते तो काय, उशीर झालेले विद्यार्थी रांगेत उभे होते. सगळ्यांचे चेहरे पांढरेफटक झालेले होते. आज उशीर झाला, आता आपल्याला शिक्षा मिळणार. मनात विचार करू लागली, कसली बरं शिक्षा करतील मॅडम आपल्याला? आज जास्त कठीण शिक्षा करू नये मॅडमनी, थंडी वाजते आहे खूप, असा विचार ती करत होती. अजून लहानच होती ती. आपल्याला मॅडमनी जास्त शिक्षा करू नये असे तिला मनोमन वाटत होते. तिच्या मनावरती खूप ताण आलेला होता. तिने आपली शाळेची बॅग बाजूला ठेवली आणि त्या मुलांच्या रांगेमध्ये जाऊन उभी राहिली, जी रांग उशिरा आलेल्या मुलांची होती. मायरा खूप घाबरलेली होती. वातावरण थंड होतं तरी देखील तिला आता घाम फुटू लागला होता. काही क्षणातच मॅडम बाहेर आल्या. त्या ओरडतच म्हणाल्या, तुम्हाला रोज सांगते वेळेवरती शाळेत या, पण तुम्ही मात्र कुणीही ऐकत नाही. रोज तुम्ही उशीर करता. आज तुम्हाला चांगलीच शिक्षा करते, म्हणजे तुम्ही पुन्हा असं कधी करणार नाही. वेळेवरती शाळेत हजर व्हाल. मायरा एकटक नजरेने पण घाबरलेल्या अवस्थेत मॅडमकडे पाहत होती. तिची नजर जणू म्हणत होती, मॅडम आजच्या दिवस सोडून द्या ना, उद्यापासून नाही होणार असं. फक्त आजच्या दिवसच माफ करा ना. पण हे मोठ्यानं बोलण्याची मात्र तिच्यात हिंमत नव्हती. मॅडमनी सर्वांकडे नजरा फिरवल्या. त्या नजरेमध्ये राग भरलेला होता. त्या जोरात ओरडल्या, प्रत्येकाने आज 100 उठाबशा काढायच्या आहेत. कमी काढल्या तर तुम्हाला पुन्हा तितक्याच उठाबशा काढाव्या लागतील. मॅडम रागाने तावातावात बोलत होत्या. सर्व मुलं ती शिक्षा ऐकून अर्धी गर्भगळीत झाली. काही मुली आधीच रडू लागल्या, मॅडम पाय दुखतात. काही जण म्हणाले, मॅडम उठाबशा काढल्या की दम लागतो, कंबर पण दुखते. पण मॅडम मात्र काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हत्या. त्या जोरात किंचाळल्या, 100 उठाबशा म्हणजे 100. मला काहीही ऐकून घ्यायचं नाही. आवाज बंद आणि उठाबशा सुरू करा. मुलांनी उठाबशा घालायला सुरुवात केली. 10-15 उठाबशा झाल्यानंतर मुलं थकली. मॅडमकडे आशाळभूत नजरेनं पाहू लागली. त्यांना वाटलं मॅडमला आपली काही दया येईल, पण तसं काहीही घडलं नाही. मायरा तर 25 उठाबशांमध्येच अगदी दमून गेली होती. तिला आता बसलो तर उठवत नव्हतं आणि उठली तर पुन्हा बसवत नव्हतं. तिचे पाय जाम झाले होते. मॅडमनी कडक नजरेनं तिच्याकडे पाहिलं. तिने पुन्हा मान खाली घातली. उठाबशा करायला सुरुवात केली. 25, 35, 45, 50, 60, 65. आता मात्र तिचा पाय तिला उभं राहण्याचं त्राण देखील नाही असं सांगत होता. डोळ्यांमध्ये अश्रू वाहत होते. मनात भीती होती, म्हणून ती उठाबशा काढत होती. मॅडमचा पुन्हा आवाज आला, 100 म्हणजे 100, कुणीही मध्ये थांबायचं नाही. सगळी मुलं रडत होती, पण तरीही मॅडमचा आवाज ऐकून सगळे पुन्हा उठाबशा काढू लागले. प्रत्येकाचे हातपाय थकले होते. छातीमध्ये वेदना होऊ लागल्या होत्या. प्रत्येकाचा श्वास आता थरथरू लागला होता. कशाबशा 100 उठाबशा पूर्ण झाल्या, पण मुलं मात्र जणू कोसळलीच. पण सर्वात जास्त त्रास मायराला झाला. तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली.
तिच्या शरीराने 100 उठाबशांचा भार उचलला होता. पण आता मात्र शरीर जणू साथ सोडू लागलं होतं. आवाज बाहेर निघत नव्हता. श्वासही अडकल्यासारखा वाटत होता. मॅडमनी तिच्याकडे पाहिलं, पण त्या तरीही म्हणाल्या, "आता तुम्हाला बरोबर कळेल उद्यापासून वेळेवर यायला. उद्यापासून आता कुणीही उशिरा येणार नाही, याची मला खात्री आहे." मॅडम दुसऱ्या वर्गामध्ये निघून गेल्या. कशीबशी मायरा उठली, पण शरीरातला प्राण निघून गेला होता. ती धापकन कोसळली. तसे तिच्या आजूबाजूची मुलं ओरडली, "मॅडम, मायरा पडली." लगेचच एकानं आणून तिला पाणी पाजलं. पण पाणी देखील तिच्या पोटातून खाली उतरत नव्हतं. तिच्या शरीरात कसलंच त्राण उरलं नव्हतं. तिने अंग टाकून दिलं. कशीबशी ती वर्गात थांबली. तिच्या अंगात काहीही त्राण नव्हता. तिने मधल्या सुट्टीत डबाही खाल्ला नाही. जेव्हा ती घरी गेली, तेव्हा देखील तिच्या अंगामध्ये जराही त्राण नव्हता. आई विचार करू लागली, सकाळी जेव्हा माझी मुलगी शाळेत गेली, तेव्हा ती व्यवस्थित होती. मग आता असं तिच्यासोबत काय झालं? तिनं मायराला विचारलं. तेव्हा मायरानं सांगितलं, "आज मला मॅडमने 100 उठाबशा काढायला सांगितल्या." अवस्था इतकी खराब होती की तिला मानही हलवता येत नव्हती. तिला लगेच दवाखान्यात आई घेऊन गेली. डॉक्टरांनी तिला पाहिलं. त्यांनाही तिच्याकडे पाहून आश्चर्य वाटलं, कारण तिची मान अगदी ताठ झाल्यासारखी झालेली होती. त्यांनी औषध दिलं. मायरा घरी आली तेव्हा आईनं तिला औषध दिलं. पण तिला मात्र काहीही फरक पडला नाही. अजूनही तिच्या छातीत वारंवार वेदना होत होत्या. पाय जास्त हलत नव्हते. पायाला देखील खूप वेदना होत होत्या. ती सारं काही सहन करत होती. मनातून मात्र तुटलेली होती. ती आईला सारखा एकच प्रश्न विचारत होती, "आई, शाळेत जरा उशीर झाला तर इतकी मोठी शिक्षा देतात का गं?" आई काही बोलू शकत नव्हती. काय बोलावं हेच तिला कळत नव्हतं. फक्त आपल्या लेकीकडे पाहत होती आणि रडत होती. ती रात्र कशीबशी निघाली. आई रात्रभर आपल्या लेकीजवळ बसून होती. काय होतं, आज वडील तिला घेऊन पुन्हा दवाखान्यात गेले. आता मात्र मायराचं शरीर थंड पडू लागलं होतं. ताबडतोब तेथील डॉक्टरांनी तिला मुंबईच्या दवाखान्यामध्ये हलवायला सांगितलं. वडील लगेच तिला घेऊन मुंबईच्या प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये पोहोचले. पण तिथे पोहोचण्याच्या अगोदरच तिच्या शरीराचा थंडपणा वाढला होता. डॉक्टरांनी तिला स्ट्रेचरवर टाकलं. उपचार चालू केले. पण पण ती आता उपचाराला प्रतिसाद देत नव्हती. काहीच वेळामध्ये तिनं हे जग सोडलं आणि जोरजोरात तिची आई ओरडू लागली, "मायरा, डोळे उघड! मायरा, डोळे उघड!" पण मायराने डोळे मिटले ते कायमचेच. वडील देखील जोरजोरात तिला हलवत होते. "मायरा! मायरा! मायरा!" बोलत होते. नेहमी हसत खेळत असणारी आई-वडिलांची लाडकी मायरा आता मात्र डोळे उघडत नव्हती. आई-वडील दोघंही जोरजोरात ओरडत होते, रडत होते, छाती ठोकत होते, पण काही उपयोग होत नव्हता. प्राणज्योत मालवली होती. एका सकाळी शाळेला उशीर झाला म्हणून मिळालेली शिक्षा ही तिच्यासाठी इतकी भयानक ठरली की तिला ह्या जगाचा निरोप घ्यावा लागला. लेकीकडे पाहत आता त्यांच्या तोंडातून आवाजही निघेना, बंद झाला होता. हसत खेळत शाळेत दिलेली पोरगी अशी कायमची आपल्या जीवनातून निघून जाईल असा विचार तिच्या आईवडिलांनी स्वप्नातही केलेला नसेल. शाळेत यायला उशीर झाला म्हणून इतकी कठोर शिक्षा करणं योग्य होतं का? आता यावरती बरेच जुने लोक असेही म्हणतील की आम्ही देखील आमच्या शाळेच्या काळामध्ये काढत होतो की इतक्या उठाबशा. पण तुम्हाला एक सांगू का, जेव्हा अगोदरच्या काळामध्ये मुलांना अशा शिक्षा व्हायच्या, तेव्हा मुलं ते सारं काही सहन करायची. कारण त्यांची शारीरिक शक्ती, सहनशक्ती खूप चांगली होती. आत्ताच्या काळामध्ये मुलं अगोदरच मैदानी खेळ खूप कमी खेळतात. त्यामुळे त्यांची जी खेळण्याची शारीरिक क्षमता आहे, ती कमी झालेली आहे. अगोदरच्या काळामध्ये मुलं जास्तीत जास्त वेळ मैदानावरती घालवत असत. त्यांना मोबाईल, टीव्ही हे प्रकार माहीतच नव्हते. त्यामुळे त्यांची शारीरिक जडणघडण ही वेगळीच होती. त्यांची सहनशक्ती ही खूप चांगली होती. पण आत्ताच्या मुलांमध्ये या सर्व गोष्टींची उणीव आहे. आत्ताच्या मुलांना जर इतक्या कठोर शिक्षा केल्या तर त्या ते सहन करू शकत नाहीत. हे प्रत्येक शिक्षकाने लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण आत्ताचे जे शिक्षक असतील त्यांनी त्यांच्या काळामध्ये अशा पद्धतीने शिक्षा भोगल्या असतील. पण आता मात्र काळ आणि वेळ दोन्हीही बदललेले आहेत. त्यामुळे मुलांना झेपतील अशा शिक्षा शिक्षकांनी केल्या पाहिजेत. त्या शिक्षिकेने देखील असा कधी विचार केला नसेल की मी केलेली शिक्षा या मुलीच्या जीवावरती बेतेल. हे जे झालं ते खूप वाईट झालं. यातून शिकण्यासारखं एकच आहे की मुलांना प्रमाणापेक्षा जास्त शिक्षा करू नये. कारण सर्वांची सहनशक्ती सारखी नसते. काही मुलं शारीरिकदृष्ट्या कमजोर असू शकतात. बाकी तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा. अशाच नवनवीन सत्यकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.